यंदाच्या हंगामामध्ये जासई संघाचा सुद्धा खेळ बहारदार झालाय, परंतु त्यांना मात्र आव्हान आहे ते ओमसाई बंगारपाडा. ओमसाई बंगारपाडा म्हटलं की सतीजी कटेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर मात्र पहिलं षटक घेऊन सिद्धेश वास्कर सज्ज होतोय. पहिला बॉल, भूषणनं पहिलाच बॉल टोलवलाय. आडव्या बॅटनं स्लॉग स्वीपचा फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा आलाय. पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटक. पहिल्याच बॉलवर मात्र अगदी धडाकेबाज सुरुवात केली, आक्रमक सुरुवात मात्र केली ती भूषण मात्रेना. काय सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर षटकाराने. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या फलंदाजासाठी. गोलंदाज सिद्धेश वास्कर सज्ज होतोय. राऊंड विकेट ना, फुल टॉस बॉल होता. यावेळेस मात्र व्यवस्थित टाइम झालं नाहीये. पॅटर्न पॅड मध्ये हा बॉल पॅटला चाटून त्यानंतर मात्र पायाला स्पर्श करत बॉल चाललाय. रन मात्र मिळेल, खात्यामध्ये जोडली जाईल. रन 1, धावसंख्या 7 वर 7 रन्स ऑन बोर्ड. साईश मात्र दुसऱ्या बाजूला एक चांगला अष्टपैलू खेळाडू. यंदाच्या हंगामामध्ये मात्र बऱ्याचशा व्यावसायिक संघांमधून खेळताना तुम्हाला खेळाडू दिसला असेल. साईश मात्रे असंही गावचं पाहायला गेलं तर गोलंदाजी मधला अस्तर, परंतु त्याच बरोबरीनं मात्र चांगली फटकेबाजी करतो आणि सलामीला येत असताना नेहमीच सर्कल भेदायचं. अगदी हमारे ग्राउंड पर मौजूद है बारापाड़ा के गांव के ट्रस्टी अंजुम दाखवे. उनसे गुजारिश करूंगा कि मंच पर आकर साबिर भाई दलवी इनके पास आकर बैठ जाए. शुक्रिया. इथे मात्र हा फटका ऑन साइडला स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना साईशच्या बॅट मधून सुद्धा येत आहे. षटकारानं अकाउंट ओपन करतो आपल्या टीमची धावसंख्या 13 वर. गोलंदाजांनी मात्र षटकारानं अकाउंट ओपन केलंय, त्यामुळे पहिल्याच बॉल पासून अगदी रौद्र रूप धारण केलंय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे. त्यानंतर आपण पाहावला जयदीप असेल, बंटी असेल, बॉडी असेल, रुपेश करत आणि फलंदाजी म्हटली जासई संघाची तर सगळ्यात स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. समोरच्या दिशेला यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. लंगोनचा फिल्डर येईल, रन मात्र मिळेल सिंगल. काय स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते अमित भाई. षटकारानंतर मात्र सिंगल आणि आक्रमकपणा तर आहेच आणि त्याच बरोबरीनं मात्र संयमाची जोड दिले या दोनही फलंदाजांनी. क्रिकेट कसं खेळायचं याचं ज्वलंत उदाहरण, एक आदर्श उदाहरण मात्र सगळ्याच खेळाडूंसमोर घातलंय. षटकारानंतर मात्र कोणताही आतताईपणा नाहीये. सिंगलनं मात्र आपला साथी सहकार्यावर सुद्धा तेवढाच विश्वास दाखवला जातोय, त्याच्यामध्ये सुद्धा तेच टॅलेंट आहे. हो, चेंज ऑफ पेस, स्लोअर वन. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते. सिद्धेश वास्करचा हा बॉल स्वैर दर्शवलाय त्यांचे अंपायर धर्मेंद्र परमासर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या त्या 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. पहिले षटक सुरू आहे. सिद्धेश वास्कर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला आघाडीचा स्टार खेळाडू आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. रायगड जिल्हा नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा, मग गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, प्रत्येक ठिकाणी मात्र यंदाच्या हंगामामध्ये त्यांनी केलेला खेळ नक्कीच त्याचा उंचावणारा असलेला खेळ आणि मोठा प्रेक्षक वर्ग त्यानं सुद्धा जमा केला आहे यंदाच्या हंगामामध्ये. गोलंदाज सज्ज होईल. चांगला बॉल होता. यावेळेस मात्र फुलर लेंथ हाताळला गेला. इथे मात्र सन्मान दिला होता. फक्त बॅटचा फेस कोला शेवटच्या क्षणाला. भूषण मात्रेनं पॉइंट रिझन मध्ये ही रन कंप्लीट झाले. एक धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. हळूहळू मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आता मात्र जमा झाला. या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. 2 वर्ष या स्पर्धेनं ब्रेक घेतला, परंतु फार मोठी उत्सुकता लागली होती सामीरबाई या स्पर्धेची सगळ्यांनाच. आणि अखेरीस मात्र ही स्पर्धा सुरू झाली
याचा या संपूर्ण नगरीमध्ये नव्हे, पंचक्रोशीमध्ये नव्हे, तर सगळ्या तालुक्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे. चांगला चेंडू होता यावेळेस, मात्र हाऊस डॅट जोरदार अपील मात्र पाहायला मिळते. समथिंग साऊंड हिअरिंग. आणि पंचांवर मात्र थोडासा दबाव. दोन पंच आता मात्र एकमेकांच्या दिशेनं चाललेत थोडंसं, आणि नेहमी हे चांगलं असतं. मनामध्ये थोडासा जरी संभ्रम असेल, कारण बऱ्याच वेळा जेव्हा कॅचची अपील होत असते, मग तो चेंडू टप्पा पडून गेलाय की काय, खरंच बॅटला ब्रश झालाय की काय, बऱ्याच वेळा समोरच्या म्हणजे मुख्य अंपायर्सना सुद्धा दिसत असतं. आणि अंपायर रेफर टू द थर्ड अंपायर, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते या डिसिजनसाठी. कोणत्याही संघाला रिव्ह्यू नसेल, परंतु अंपायर्सना जर वाटलं तर अंपायर्स कधीही रिव्ह्यू घेऊ शकतील. आणि द लेजेंड अंपायर फिरोज खान सर यावेळेस मात्र कंट्रोल रूम मधून हमारे ग्राउंड पर मौजूद है मुबीन भाई दलवी. मुबीन भाई दलवी से गुजारिश है स्टेज पर आकर बैठने की कोशिश करें. मुबीन भाई दलवी. इकबाल कोदरे यहाँ पर ग्राउंड पर मौजूद है, उनसे भी गुजारिश करेंगे कि स्टेज पर आकर बैठने की कोशिश करें. साबिर भाई दलवी उनका खास नाम लेकर गुजारिश कर रहे हैं कि आप आकर स्टेज पर थोड़ी देर के लिए तो बैठे. शुक्रिया. तो महत्वाचा डिसिजन असेल, कारण इथून मात्र विकेटची अपील झाले. साईश त्या ठिकाणी आहे. आता मात्र पंचांचं काम, तिसऱ्या पंचांचं काम, कारण आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये, त्यामुळे बॅटला लागून गेलाय. परंतु दोन अंपायरच्या मनामध्ये काय, ग्राउंड अंपायरच्या, ते फार महत्वाचं आहे. जर बॅटला लागला असेल तर तो बॉल टप्पा पडल्यानंतर गेलाय की काय, कंट्रोल रूम मधून नक्कीच हा डिसिजन थोडंसं कठीण टफ डिसिजन असेल आमचे अंपायर फिरोज खान यांच्यासाठी सुद्धा. आणि नॉट आउट इज अ कॉल. यस, नॉट आउट अंपायर. इथे फलंदाज असेल सुरक्षित साईश मात्रे, सुटकेचा निश्वास टाकला असेल. नौफलकावर आतापर्यंत धावा लागल्या त्या 16 धावा. 2 षटकारांच्या मदतीनं मात्र पहिल्या षटकामध्ये सिद्धेश वास्करच्या तब्बल 16 धावा खर्च झाल्या, ज्यामध्ये दोनही फलंदाजांच्या बॅटमधून एक एक षटकार मात्र आलाय. चला नेक्स्ट मॅच साठी बाग 11 तलोजा वर्सेस ध्रुव 11 करंजा. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या संपर्क जे आमचे अमजभाई दलवी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. इस बीच हमारे मंच पर जो मेहमान मौजूद है, बारापाड़ा गांव के ट्रस्टी अंजुम दाखवे ये मौजूद हैं. इनका यहाँ पर स्वागत किया जा रहा है. हमारे मुख्य आयोजक साबिर भाई दलवी इनका स्वागत करेंगे. अंजुम दाखवे जो बारापाड़ा गांव के ट्रस्टी है, उनका स्वागत किया जा रहा है. शुक्रिया. 16 धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. सासई संघ म्हटला की लोकनेते स्वर्गीय दीपा पाटिल यांचा गावचा संघ जासई. प्रथमेश दलवी यहाँ पर मौजूद है स्टेज पर, उनका भी यहाँ पर स्वागत किया जा रहा है. साबिर भाई दलवी से गुजारिश करूंगा कि उनका भी स्वागत करें. प्रथमेश दलवी, इनका स्वागत किया जा रहा है. साबिर भाई दलवी मुख्य आयोजक, उनका स्वागत करेंगे. शुक्रिया. लोकनेते दीपा पाटील साहेबांचं गाव जासई, त्याचप्रमाणे द लेजंड अंपायर संदीपजी पाटील सर यांचं सुद्धा गाव. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु मागे क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला उभा. त्याचप्रमाणे या रायगडचे उत्कृष्ट अपडेटर लोगो मास्टर नयनजी हवळ यांच्या गावचा संघ संदीपजी पाटील सर. पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमीच ज्यांना पाहत असो त्यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल टीम जासई. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 वर 17 रन. साहिल गोसावीला कमबॅक करावा लागेल आणि ती क्षमता आहे या गोलंदाजाकडे. टवखरे हाताचा शैलीदार गोलंदाज आहे, परंतु वेग सुद्धा प्रचंड आहे. ॲक्युरसी चांगली राहिली या ओव्हरमध्ये, प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी झाली तर दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र ओमसाई बंगारपाडा संघाला सुद्धा कमबॅक करता येण्यासारखं आहे. रायगडचा टायगर उस्मान पटेल याचं आगमन आता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल, कारण नेक्स्ट मॅच मध्ये तळोजा संघ फाईट करेल तो करंजा. करंजा या संघाच्या विरोधामध्ये खेळेल, परंतु इथे मात्र चौकार आलाय तो साईशच्या बॅट मधून आणि चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 21 वर. तर तळोजा आणि करंजा दोन्ही टीमचे कॅप्टन प्रीतेश भोसले. साबिर भाई दलवी से गुजारिश करूंगा कि उनका भी स्वागत करें. आहिस्ता आहिस्ता तलोजा की भी पब्लिक ग्राउंड पर मौजूद है. मुबीन भाई पटेल, उनके साथ नौमान पटेल हमारे मेहमान. मुबीन भाई पटेल, नौमान पटेल, उनसे गुजारिश करूंगा कि साबिर भाई दलवी उनको स्टेज पर बुला रहे. प्लीज वेलकम
टू बारापाड़ा नगरी। तिथे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता। दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे। च्या ओव्हरमध्ये 3 क्षेत्ररक्षक असतील 38 सर्कलच्या बाहेर। साईश इस बीच हमारे मेहमान यहाँ पर मौजूद है इकबाल जी कोदरे, सीनियर क्रिकेटर है बारापाड़ा 11 की तरफ से खेलते थे पहले, उनका स्वागत किया जा रहा है। साबिर भाई दलवी से गुजारिश करूंगा कि उनका भी स्वागत करे। इकबाल भाई कोदरे। Left arm round the wicket now, straight down the ground. Overs the ball on it. It's out of the park. Huge hit. साईशा बॅट मधून निघतोय हा उत्तुंग असा षटकार। काय षटकार लगावलाय अगदी समोरच्या दिशेला। नेत्र दीपक फटका मात्र पाहायला मिळाला तो साईशा बॅट मधून। धावसंख्या मात्र पुढे चालले परंतु अजूनपर्यंत ओमसाई बंगारपाडा संघाला यश मात्र लाभलेलं नाहीये। यावेळेस मात्र लोबो फुल टॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे वेगाने मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना स्क्वेअर लेगला मात्र अडवला जातोय। दुसरा धाब्याचा प्रयत्न यशस्वी होतोय। धावा मिळतील त्या 2। या 2 धावांच्या बरोबरीने मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर। 29 रन्स ऑन द बोर्ड। चांगली बॅटिंग करतात दोनही सलामीवीरच्या कामासाठी मात्र त्यांना पाठवलंय आज ओपनिंग पेअर। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मात्र यूज केलं या ठिकाणी विठ्ठल 11 जासे टीमनं आणि हे कॉम्बिनेशन मात्र यशस्वी राहिलंय पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये। साहिलचा हा फुल टॉस अडवला जातोय। पाहायला गेलं तर थोडंसं मिस केलं होतं। ग्राउंड पर मौजूद है, उनसे भी गुजारिश है स्टेज पर आने की कोशिश करें। आमीन भाई दाखवे। व्हाईट बॉलचा इशारा आला होता। क्लीन बोल्ड गरज होती या विकेटची आणि या ब्रेक थ्रू मात्र दिलाय तो साहिल गोसावीना। पहिला धक्का बसला विठ्ठल 11 जासई टीमला। सलामीवीर साईश मात्रेच्या खेळीचा अंत। पहिल्या विकेटचं पतन झालंय। बाद झालाय तो साईश मात्रे। साहिल गोसावीला मात्र मिळाली सफलता। 2 षटकांचा खेळ संपलाय परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र काय बॅटिंग केले। 15च्या सरासरीने मात्र धावा कुठल्या त्या तब्बल 30 धावा 30 रन्स ऑन बोर्ड। आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जयदीप मात्रे अर्थातच बंटी इन एट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपात दाखल झालाय। ग्रुप ग्राम पंचायत खाड़पाड़ा के उप सरपंच नितेश जी घरत इनका यहाँ पर आगमन हुआ है। उनको यहाँ पर साबिर भाई दलवी की तरफ से मोस्ट वेलकम। सगळ्याच पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बरेचशा शुभेच्छा मात्र या स्पर्धेला येतात। जसंही गावचेमचे अंपायर प्रतिदेश अंपायर संदीपजी पाटील सर यांच्या शुभेच्छा जासे टीमला आणि त्याचप्रमाणे साबिरभाई दळवी यांच्या आयोजनाला राजा शिवछत्रपती ट्रॉफी संदीपजी पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सिद्धेश आलाय। पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला होता। 16 धावा खर्च केल्या होत्या त्या सिद्धेश वासकरला। संघाचा मुख्य गोलंदाज आहे राईट आर्म ओव्हर द विकेट ना। ओ थोडासा स्लोवर वन होता यावेळेस मात्र थोडासा फिंगर रोल करून टाकलेला बॉल स्लोवर वन परंतु इथे मात्र शेवटच्या षणाला पिक केला होता। मिड विकेट झोन कडे रन मात्र मिळेल सिंगल एकेरी धाव। चेतन गोसावीची कमी आहे नक्कीच जाणवेल कारण आणखीन एक पाहायला गेलं तर लाजबाब गोलंदाज आहे आणि जो आज मात्र स्क्वॉड मध्ये नाहीये ओमसाई बंगारपाडा संघ। नाहीतर बऱ्याच वेळा सिद्धेश सुद्धा एक एकच षटक टाकतो।
यावेळेस मात्र चांगला फटका आहे, प्रॉपर टायमिंग, बॅटच्या मधोमध बॉलला भिरकावलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बंटीच्या बॅट मधून निघतोय हा बेधुंद करणारा फटका, षटकार. टायगर द किंग ऑफ तळोजा उस्मान पटेल याचं या क्रीडांगणावर कर्नाळा नगरीमध्ये आगमन झालंय. उस्मान पटेल या पण मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये. हो, चेंज ऑफ पेस, यावेळेस मात्र शॉट ऑफ लेंथ केला होता, पाहत बसला बंटी, बंटीकडे प्रत्युत्तर नव्हतं. बंटीला कदाचित वाटलं कदाचित हा स्वैर मारा दर्शवतील की काय, परंतु अगदी बरोबर लाईन मधून हा बॉल मात्र डिलिव्हर्ड होत असताना सिद्धेश वास्कर थोडस व्हेरिएशन दाखवायलाच हवं, कारण अगोदरच चेतन खरं तर स्क्वॉड मध्ये नाहीये, त्याची कुठेतरी 2 षटकं त्याची उणीव मात्र जाणवेल या टीमला, आणि असं असताना मात्र त्याच्या विना लढतोय संघ. लोवर फुल टॉस बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केला होता, डीप पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आहेत, रन मात्र मिळेल सिंगल. एकच जाब येईल, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना थोडस व्हेरिएशन दाखवतोय. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला बिग फाईट पाहायला मिळेल. फ्रायगरचा टायगर उस्मान पटेल, तळोजापेक्षा पाहायला गेलं तर हे नाव संपूर्ण भारतभर आहे. आज या तळोजा नगरीचं नाव मात्र संपूर्ण भारतामध्ये मात्र रोशन केले ते उस्मान पटेलला, आणि त्याचं आगमन. यावेळेस मात्र फुल टॉस बॉलला भिरकावले ऑन साइडला, काऊ कॉर्नर क्लिअर करत असताना, आणि उस्मान पटेलचं जंगी स्वागत मात्र या षटकाराच्या मदतीने. टायगर उस्मान पटेल फ्रॉम तळोजा. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा चाहता वर्ग, मोठा फॅन्स वर्ग संपूर्ण भारतभर. अगदी आताही लाईव्हला तुम्ही कमेंट्स मध्ये जाल तर फक्त एकच कमेंट असते, उस्मान का मॅच कब है. एक कमेंट, अक्षरशः पागल आहे जनता, ज्याच्यासाठी क्रीडा रसिक वेडे आहेत, आणि त्या उस्मान पटेलचं मात्र कर्नाळा नगरीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत हे फटाके सांगतात की या क्रीडांगणावर उस्मान आलाय. हे फटाके लावलेत ते उस्मान पटेल साठी, आणि उस्मान पटेलचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. आइए उस्मान पटेल, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र स्वागत केलं जाते. प्रचंड क्रेज आहे अमित भाई उस्मान पटेलची, वेडा आहे चाहता वर्ग. आपण सातत्यानं पाहत असतो प्रत्येक ठिकाणावर, कोणती स्पर्धा असली की उस्मान का मॅच कब है, उस्मान कोणसे टीम में है, आणि उस्मानचा खेळ आज कर्नाळा नगरीमध्ये पाहायला मिळणार. उस्मान पटेलचा तळोजा संघ मात्र भिडेल तो नयनथळीच्या करंजा उरण या संघाच्या विरोधामध्ये. बिग फाईट, मोठा फॅन्स वर्ग या पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून ऑनलाईन पाहायला मिळेल. धावफलकावर धावा लागल्यात, 44 रन, 44 धावा. फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे, थोडासा पॉज घेतला या स्पर्धेला, परंतु हे फटाके मात्र आहेत ते उस्मान पटेलची क्रेज आहे. नेक्स्ट मॅच असेल तळोजा विरुद्ध करंजा. दोन्ही टीम सज्ज राहा, रेडी राहा. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आणखीन एक हल्ला चढवलाय, आणि काय बॅटिंग होत आहे. भूषण मात्रेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. पन्नास धावा कंप्लीट होत असताना आफ्टर द एंड ऑफ थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकाच्या अखेरीस मात्र या धावा. काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये भूषण मात्रे. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, आणि सिद्धेश वास्करची षटकं पाहिली तर तब्बल 36 धावा मोजल्यात त्या 2 ओव्हर्स मध्ये. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये सिद्धेश वास्करला एक तडाखेबंद खेळी साकारावी लागेल, हे याच्यावर मात्र शिक्कामोर्तब झालंय. अजूनही 2 षटकं आहेत या 2 ओव्हर्स मध्ये. आता मात्र ओमसाई बंगारपाडा संघाला कमबॅक करावा लागेल.
आज एका गोलंदाजाची उणीव जरूर आहे, परंतु ही उणीव आता मात्र कोणत्या तरी दुसऱ्या गोलंदाजाला भरून काढावी लागेल आणि सँडी येतोय. कोहली, संदीप दमडे मैदानाच्या आतमध्ये आता मात्र तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आणि त्याच्यावर मात्र प्रचंड प्रेशर असेल, कारण पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये तब्बल 50 धावा पडल्यात आणि असं असताना आता मात्र या जोडीला रोखायचं आहे. एका बाजूला आहे भूषण म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला मात्र जयदीप म्हात्रे, म्हणजे आगीतून फुफाट्यात अशीच परिस्थिती मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. काय क्रीडा रसिक मात्र जमा झालाय की हे खऱ्या अर्थानं यश आहे. राजा शिवछत्रपती ट्रॉफीचं हे यश आहे साबीरबाई दळवीचं, आणि हे यश आहे बारापाडा गावच्या सगळ्याच आयोजकांचं. या ट्रॉफीवर गेले 5 वर्ष भरभरून प्रेम केलंय आणि आज मात्र ही उदंड जनता आहे, आमचे क्रीडा रसिक आहेत, मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग जमलाय या क्रीडांगणाभोवती. या प्रेक्षकांना मात्र साष्टांग दंडवत सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे tenniscricket.in च्या माध्यमातून जॉईंट व्हेंचर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. संदीप दमडे सज्ज होतोय. पहिलाच बॉल थोडासा फुल टॉस होता, शॉर्ट फाईन लेगला मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रतीक कटेकर त्या ठिकाणी होता. रन मात्र घेतली जाते. सिंगल धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये होईल बदला. 51 रन्स. संदीपला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण अगोदरच मात्र प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे. सिद्धेश वास्कर सारखा गोलंदाज मात्र महागडा ठरलाय. त्याचबरोबरीनं साहिल गोसावीच्या षटकामध्ये 14 धावा पडल्या. त्यामुळे इथून मात्र 4थ्या आणि 5व्या षटकासाठी वेगवेगळे गोलंदाज वापरले जाणार आहेत आणि अशा वेळेस मात्र 4थं षटक फार निर्णायक आहे. आणि कोहलीचा हा बॉल फुलर लेंथ होता. इथे फॉलो थ्रू मध्ये चान्स होती त्याला. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉल मिळाला असता तर, परंतु रन मात्र कंप्लीट झाले. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये होईल बदल. 52 धावा. 52 रन्स ऑन द बोर्ड. 52 धावा धावफलकावर. संदीप दमडे खूप चांगली बॉलिंग होते, खूप चांगली प्रॉपर लाईन लेंथवर आतमध्ये चपकन येणारा हा बॉल. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. अमजदजी दळवी आज ऑफिशियल स्कोरर. त्याचप्रमाणे या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं आवेश दळवी यांची फार चांगली साथ लाभली. सुदर्शन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर ट्रॉम्बे मुंबई येथील स्पर्धा सुद्धा कव्हर करत होते आणि आज अंतिम दिवस होता, फायनलचा दिवस होता, त्यामुळं बक्षीस समारंभ झाल्याशिवाय त्यांची सुटका नव्हती. अमित भाई मात्रे सुद्धा त्या ठिकाणी होते, परंतु एक इनिंग कदाचित शेवटच्या मॅचची केली असेल आणि त्यानंतर मात्र ते बरोबर वेळेमध्ये आले. परंतु सुदर्शन पाटील तारा यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डे नाईट बिझी पर्सन. चौकार आलाय. यावेळेस मात्र विकेटचं पतन होईल. बॅटची एज लागली आणि व्हेरिएशन गोलंदाजीवर मात्र फसलाय बंटी. जयदीप बाद्रे मैदानाच्या बाहेर काढलं जाते. लागलाय दुसरा झटका विठ्ठल 11 जासई टीमला. अब्दुल्ला जनाब जो गांव के उस्ताद है मौजूद है, साबिर भाई दलवी उनका मोस्ट वेलकम कर रहे हैं. बारापाड़ा कांग्रेस के युवा नेता माजिद भाई दलवी, उनसे गुजारिश करूंगा कि मंच पर आने की कोशिश करें. माजिद भाई दलवी. और ये मैच खेलने के लिए यहाँ पर रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल हकीकत में नहीं आने वाला था. ये बात सस्पेंस है. ये सस्पेंस इसलिए है कि इम्पॉसिबल को पॉसिबल बनाने में एक नाम है जहूर जी, जिनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा साबिर भाई दलवी और उनकी टीम की तरफ से, क्योंकि उन्होंने जो मेहनत की है कर्नाटक से उस्मान पटेल को यहाँ पर लाने के लिए उनका तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा. उनसे गुजारिश करूंगा कि स्टेज पर आने की कोशिश करें. मुबीन भाई पटेल उनका यहाँ पर इंतजार कर रहे हैं. नक्कीच उस्मान पटेलचा संघ इन ऍक्शन असेल, परंतु संदीप दमडेचं षटक आपण पाहिलं तर नक्कीच की पाहायची राहिले. या ओव्हर मध्ये आल्या फक्त आणि फक्त 7 धावा, एक महत्वपूर्ण सफलता. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा मात्र लागल्या त्या 57. थोडंसं कमबॅक झालंय या मॅच मध्ये. ओम साई बंगारपाडा संघाचं 4थ्या स्थानावर दाखल झालाय तो सचिन ठाकूर अर्थात छोट्या.
आणि त्याच्या साथीला मात्र आपण पाहतोय एका बाजूला भूषण मात्र अजूनही खेळपट्टीवर आहे. 5वं षटक आता मात्र कोणाला द्यायचं हा थोडासा पडलेला प्रश्न आणि त्यासाठी मात्र टीम मीटिंग बोलावण्यात आली होती. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग झाले. नेक्स्ट मॅच तळोजा विरुद्ध करंजा. दोन्ही टीम सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये मात्र टॉस केला जाईल. टी शर्ट्स घालून आपण सज्ज राहायचंय. बिग मॅच आजच्या रात्रीमधील सगळ्या प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचले. कारण बऱ्याच वेळा जर पाहिलं तर तळोजा संघ जर पाहिला तर उस्मान पटेल एवढा बाहेर फिरत असतो, फिरतीवर असतो आणि प्रत्येक मी तर म्हणेन राज्यामध्ये तो खेळत असतो. अशा वेळेस तळोजा संघाची एंट्री फार कमी पाहायला मिळतात. परंतु आज उस्मान पटेल आहे आणि नाईट स्पर्धेमध्ये मात्र तळोजा विथ उस्मान पटेलला पाहणं एक नक्कीच पर्वणी आहे. आणि अतिबाई दळवी यांनी सांगितलं खरं तर उस्मान पटेल येणार नव्हता, परंतु कर्नाटक मधून मात्र या स्पर्धेला तो आलाय. त्याचं नक्कीच आम्ही स्वागत जुनैद करतो. दलवी से गुजारिश करूंगा कि स्टेज पर आने की कोशिश करे. जुनैद दलवी कर्नाला ग्राम पंचायत के सदस्य जुनैद दलवी से गुजारिश करूंगा कि स्टेज पर आने की कोशिश करे. प्रतीक कटेकर यंगस्टारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ओमसाई बंगारपाडा संघानं पहिलाच थोडासा दिशा भरकटलेला. रन मात्र मिळाली 1 धावसंख्या 58. 58 रन्स ऑन द बोर्ड. प्रतीक कटेकर चांगला यंगस्टार आहे, नवोदित गोलंदाज आहे. बंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये कमाल केली होती. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक दिशाहीन बॉल. स्वैर मारा. पहिले 2 चेंडू स्वैर पडलेत ते प्रतीक कटेकरचं. खरं तर थोडासा छोट्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्येच ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर जातोय टप्पा पडल्यानंतर हा बॉल. आणि त्याचमुळे मात्र 2 वेळा त्याला दंडित करण्यात आले. 2 वेळा स्वैर मारा. व्हाईट बॉलनं मात्र सुरुवात झाली या षटकाला. धावसंख्या मात्र 59. 59 या आकड्यावर. नेक्स्ट डिलिव्हरी. प्रतीकचा हा बॉल टोलवलाय. यावेळेस मात्र सरळ चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. सचिनच्या बॅट मधून मात्र निघालाय हा षटकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 65 या आकड्यावर. संदीप तंबडेनं पुनरागमन केलं होतं, परंतु 5वं षटक जर महागडं पडलं तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकेल या मॅच मध्ये. ओमसाई बंगारपाडा टीमला आणि सावरावं लागेल प्रतीक कटेकरला सुद्धा. कारण पहिल्याच बॉलवर तब्बल 8 धावा आल्या. छोट्या तेवढाच सक्षमतेचा फलंदाज, महान फलंदाज आहे. गुड लेन स्पॉटवर पडलेला थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. खूप टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला, परंतु टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलला बॉलनं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भिसावते. डॉट बॉल कमबॅक करत असताना गोलंदाज प्रतीक कटेकर. बंगारपाडा संघ म्हटला की आम्हाला आठवण येते संतोष दमडे साहेबांची सुद्धा. त्यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य नेहमीच या संघाला लाभलंय. हो, पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र अचानकपणे अंगावर आलेला हा बॉल. पहिली धाव घेतले वेगानं. दुसरा धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडचा छोट्या करतोय, परंतु त्याला थांबवलंय कारण भूषण आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. 66 रन्स ऑन स्कोर कार्ड. 66 धावा झाल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये चेसिंग करताना मात्र थोडासा घाम फुटतोय. तर कालपासून आपण पाहतोय प्रत्येक मॅच मध्ये थोडासा दमछाक होईल, परंतु सिद्धेश वास्कर हे असं नाव आहे या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर. त्याच्यासमोर मात्र सारं काही शक्य आहे. गोलंदाज सज्ज प्रतीक. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहिली जाते, परंतु पंचांची प्रतिक्रिया नाहीये, त्यामुळे बॉल आतून गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. कमालीचं कमबॅक. 2 व्हाईट बॉल, त्यानंतर षटकार, परंतु त्यानंतर पुढच्या 3 बॉलवर फक्त सिंगल आले ती प्रतीक कटेकर कडून. 66 ऑन बोर्ड. हो, शॉट ऑफ प्लेन. झपकन आतमध्ये आलेला हा बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कमालीचं वेरिएशन दाखवतोय. काय बॉल वळवतोय आतमध्ये आणि ब्रेक करतोय. बॉलला कट करण्याचं सामर्थ्य मात्र प्रतीक कटेकर मध्ये आहे आणि ती सक्षमतेने भरलेली गोलंदाजी मात्र बरीचशी भाव कावून जाते या मैदानावर. यंग टॅलेंट.
इथे मात्र हा फटका कव्हरच्या वरतून खेळलाय, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि बॉल मात्र सीमा पार भूषणच्या पॅट मधून आलाय. शेवटच्या बॉलवर मात्र हा उत्तुंग असा षटकार आणि टीमची धाव असेल ते सिद्धेश वास्कर, निलेश गोसावी, साहिल गोसावी यांच्यावर फार मोठी जबाबदारी असेल या मॅचची, कारण एकाला मात्र थांबून मोठी इनिंग साकारावी लागेल. परंतु या धावा आजच्या रात्रीमध्ये चेस केल्या जाणार का? तर मधल्या इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस सुद्धा केला जाईल. दोन टीमचे कॅप्टन तळोजा आणि करंजा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय, विलंब करू नका, लगेच टॉस साठी संपर्क करा, लगेच या आपण. कारण अगोदर सुद्धा बऱ्याचदा 3, 4, 5 वेळा अनाउन्समेंट केलेले आहेत. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे आता मात्र लगेच टॉस साठी या. तर 73 करायच्यात, पाहूया कशा पद्धतीने मात्र ह्या 73 धावांचा आव्हान मात्र इथून चेस केला जाणार का? तलोजा के कप्तान से गुजारिश करूंगा कि जल्द से जल्द टॉस के बॉक्स यहाँ पर आने की कोशिश करे. उसी तरह से ध्रुव 11 करंजा के कप्तान से गुजारिश करूंगा, दोनों कप्तान टॉस का बॉक्स यहाँ पर आ जाए, टॉस करना, इसके बाद का मैच खेला जाएगा. बिग फाइट सुपर संडे का बाग 11 तलोजा वर्सेस ध्रुव 11 करंजा के बीच. कहीं मत जाइए, रुकिएगा और अच्छे मैच का आनंद लीजिए. नक्कीच सर, स्कोर कार्ड आपण पाहिला जसे टीमचा साईश मात्रेने केला 19 धाबा, भूषण मात्रेने 29 केल्या, जयदीपनं 12 धाबांची इनिंग, सचिनने एक षटकाराच्या मदतीने 8 धाबा केल्या. चारही प्रमुख फलंदाजांचं योगदान आणि एक चांगला स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतं. 73 धाबांचं लक्ष्य. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. याच दरम्यान आमच्या मंचावर राजेंद्र म्हात्रे तारा यांचं पण आगमन झालेलं आहे, त्यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत. चला, मैदान मोकळं ठेवू नका. दोन्ही टीम्स चासई संघ लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. रात्रीचे सामने आहेत, मैदान रिकामं ठेवून आपल्याला जमणार नाहीये. आणि जसं दुसरं सत्र चालू होईल, मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. हिंदीमधील एक लोकप्रिय समालोचक अमितजी म्हात्रे, जो हे पेण तालुक्याचा आवाज. तर करंजा संघाचे कॅप्टन नयन थळी यांना विनंती असेल आपण लगेच अमन भाईशी संपर्क साधायचा है. धन्यवाद. ये आवाज आप सभी ने सुना, एक महाराष्ट्र की जबरदस्त मराठी की तोप और सुमधुर आवाज रायगढ़ एसोसिएशन के सचिव दीपक पाटिल साहब, इनका आवाज सुना. लेकिन जहां बल्लेबाजी जब जैसे की चल रही थी तो काफी धाकड़ चल रही थी. ऐसे हालात में जो बल्लेबाजी देखने को मिल चुकी है पूरी तरह से तोड़फोड़ वाली बल्लेबाजी थी. तिहत्तर रन चाहिए जीतने के लिए. इस हिमालय पर्वत के ऊपर हमला जारी करना है तो बंगालपाड़ा के बल्लेबाजों को धार देना पड़ेगा, शानदार तरीके से बल्लेबाजी करना पड़ेगा. वक्त है कि इस बार देखा जाए क्रिकेट का, लेकिन शानदार जानदार आयोजन नियोजन. सामने एलईडी स्क्रीन के में कुछ प्रॉब्लम हो रहा है या उसका कुछ यहाँ पर अभी तक न्यूज़ नहीं आया है. स्क्रीन जल्द से जल्द चालू करे क्योंकि तीसरा मैच शुरू हो रहा है. अभी भी स्क्रीन चालू क्यों नहीं हुई, कुछ न्यूज़ नहीं है. अरफत रासलकर से गुजारिश करूंगा कि वहाँ पर जाकर देखिए क्या प्रॉब्लम है.
73 रनों का टारगेट। सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं। बल्लेबाज इस बार नीलेश और सिद्धेश वास्कर। हमला जारी करना पड़ेगा, ईंट का जवाब पत्थर से देना पड़ेगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट जरूर है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। आए हुए क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का हार्दिक हार्दिक स्वागत। मैं अमित जी मात्रे आपकी सेवा के लिए हाजिर हो चुका है इस दूसरे इनिंग के लिए। राजा शिव छत्रपति ट्रॉफी का यह शानदार जानदार आयोजन बारापाड़ा में, और पूरी तरह से देखा जाए लोग इस मैच को देख रहे हैं, क्योंकि आयोजन इस बार देखा जाए शाबिर भाई का है। और इस बार ओपनिंग बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर नीलेश सिद्धेश। रोहित मात्रे गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए पहली गेंद सिद्धेश वास्कर के लिए। वास्कर के लिए फुल टॉस गेंद मिड विकेट क्लियर कर दिया है। गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा का दर्शन, 4 रन डीजे। शुरुआत तगड़ी हो गई। सिद्धेश वास्कर ने हमला जारी किया और पहली गेंद के ऊपर बाउंड्री, 4 रन के साथ इरादा स्पष्ट। दूसरी गेंद वास्कर इस बार देखा कि आप ढूंढने में कामयाब बने। हम हिंदी में कहते हैं रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते हैं गाइडलाइन जगह भरा। दूसरा जवाब भंगरबड़ा टीम का स्कोर पहुंचा 8 के घर में। सिद्धेश वास्कर ने इस बार देखा जाए पॉइंट और गली के बीच से इस शॉट को खेला, 4 रन के लिए। रोहित मात्रे के ऊपर हमला जारी किया, 2 लगातार 24। दर्शकों की तादाद देखिए। सम्माननीय हमारे सतीश कटेकर साहब जो मौजूद है इस मैच के लिए, उनका भी हार्दिक स्वागत। और एक बार क्रॉस बैट से खेल दिया है, लेकिन ऑन साइड के ऊपर जहां लॉन्ग ऑन खिलाड़ी या मिड ऑन खिलाड़ी ने गेंद को पकड़ लिया, एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ ओम साई मंगलबड़ा टीम का स्कोर पहुंचा है 9 के घर में। शानदार जानदार क्रिकेट, 73 रनों का टारगेट इकट्ठा किया है विक्टर रुकमई जासई टीम ने। काफी तगड़ा है इस बार देखा जाए। रोहित मात्रे की 3 गेंदें खत्म हो गई है। स्ट्राइक के ऊपर इस बार नीलेश आई। सिद्धेश वास्कर लय में है, जिन्होंने इस बार देखा जाए 9 रनों का योगदान दिया है। और एक बार फिर से इस बार क्या पॉइंट को बीट किया, गेंद चली गई है सीमा रेखा के बाहर, पानी की जगह या चौके बरस रहे। हमारे सचिन असलम रावा के एक बेहतरीन खिलाड़ी इस मैच को देख रहे, तो सचिन असलम आपका हार्दिक स्वागत। ये देखिए जोरदार हिट करने गए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। और एक तभंगरबड़ा टीम का स्कोर है 13 बगैर नुकसान पे। बिल्कुल देखिए इस बार हमारे पूरी तरह से लोग मौजूद है। और इस बार ऑन साइड के ऊपर स्पेलिंग अंपायर के बगल से गेंद चली गई है, एक चुराया दूसरे के लिए भाग रहे, और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। पर्याप्त समय था बल्लेबाज के पास, जाना देखा परखा, 2 रन इकट्ठा किया। पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है और पहले ओवर में टोटल रन बन चुके 15 बिना कोई विकेट के नुकसान पे। सिद्धेश वास्कर खेल रहे 2 बाउंड्री और एक सिंगल के साथ 9 पे, और नीलेश खेल रहे 6 पे। जहां आप सभी लोग देख रहे शानदार जानदार ये आयोजन नियोजन, राजा शिव छत्रपति ट्रॉफी का आयोजन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। लेकिन आने वाले 24 गेंदें शेष है और मेरे हिसाब से जीतने के लिए रन चाहिए।
जीतने के लिए अभी तक 24 गेंदों में 58 रन की जरूरत है। ये शानदार वदनदार आयोजन राजा शिव छत्रपति ट्रॉफी बारापाड़ा गांव में रात काली है, उजाला चमक रहा है और कोने कोने पे बैठे हुए क्रिकेट के दीवाने जब मौजूद है ये ट्रॉफी का आनंद लेने के लिए सभी का हार्दिक 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 अभिनंदन। गेंदबाजी करने के लिए प्रमोद जी आए हैं, कोटे का पहला प्रमोद जी मड़वी और टीम के का यह दूसरा ओवर है। 58 रन चाहिए। शायद मात्र थोड़े से इंजर्ड जरूर है, इसीलिए हमने देखा होगा कि यहाँ ट्रॉम्बे कोलीवाड़ा में उनकी गेंदबाजी इतनी खासी नहीं चली, लेकिन 73 रन ये हिमालय पर्वत है। इस आंकड़े को छूना है तो बंगारवाड़े के बल्लेबाजों को धार देना पड़ेगा। लेकिन एक साइड से सिद्धेश वास्कर 9 पे पहुंचे। प्रमोद की गेंद बैकफुट पर के गेंद को खेला है, ड्राइव देखने को मिल चुका है। मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, जहां खिलाड़ी तैनात है। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ यह ओम साई मंगलपाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 16 के घर में। प्रमोद जिनकी दूसरी गेंद, ये खूबसूरत आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। जबरदस्त इस बार देखा जाए मैदान पूरी तरह से खूबसूरत लाइट, राजा शिव छत्रपति ट्रॉफी का आयोजन नियोजन। एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर एक रन चुरा लिया, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है। एक सिंगल के साथ ओम साई भंगारपाड़ा टीम का स्कोर आगे बढ़ता है 17 के घर में। सिद्धेश वास्कर 10 पे पहुंचे, 2 बाउंड्री और 2 सिंगल के सहायता से। इस बीच नीलेश खेल रहे 7 पे। सिद्धेश वास्कर एक अच्छे खिलाड़ी और ये उड़ाया, ये जाएगी गेंद बाउंड्री लाइन के बाहर, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर लंबा छक्का। वास्कर इस रायगढ़ जिले के अंदर एक लोकप्रिय खिलाड़ी है, लेकिन ये जब तक मैदान के अंदर है तब तक जहां से टीम को सिर दर्द है। लेकिन इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता है। एकता भंगारपाड़ा टीम का स्कोर 23 के घर में। ओम साई भंगारपाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 23 के घर में। आसमान दिखाया प्रमोद जी को, डिप एक्स्ट्रा कवर के ऊपर एक शानदार छक्का। वास्कर पहुंचे, सिद्धेश वास्कर यहां देखा जाए मेरे हिसाब से 16 पे पहुंचे, 2 बाउंड्री, 1 छक्का और 2 सिंगल के सहायता से 73 रनों का टारगेट वास्कर के लिए। गेंद वास्कर ने उड़ाया, लेकिन कैच की संभावना हो सकती है क्या? ओ ये देखिए, इस बार देखा जाए कैच को लपकना चाहिए था। कैच स्पिन द मैचेस क्रिकेट में कहते पकड़ो क्या जीतो मैच। बड़ी अच्छी ट्राई की थी मगर रन मिल चुके। इस बार देखा जाए यहां 2 रन मिले हैं। तीसरा परेरा ने जब 4 रन पे रोहित शर्मा को जीवन दान दिया था, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ था। ये ध्यान में रखिए, अगर 1983 के वर्ल्ड कप में कपिल देव साहब अगर वीरेंद्र रिचर्ड साहब जी को जीवन दान देते तो हिंदुस्तान वह विश्व कप जीतता नहीं। लेकिन अच्छी ट्राई की थी, 25 पे स्कोर जा चुका है। जैसे कपिल देव साहब का नाम लेने के बाद आंकड़ा भी 25 आया है। वास्कर के लिए इस बार हवा में और इस बार पकड़ गए हैं। एक बार छूटे, दूसरे बार गली के क्षेत्र में पकड़ गए। बड़ी मछली जाल में फंसती हुई और इसी के साथ देखा जाए यहां मेरे हिसाब से यह महत्वपूर्ण विकेट थी और विकेट गिरती हुई ओम साई भंगारपाड़ा टीम को 440 ओवर का झटका लगता हुआ डीजे। संघाचा कॅप्टन नयन थळी याचं आगमन झालंय कर्नाळा नगरीमध्ये। हार्दिक हार्दिक स्वागत। येणार ऍक्शन असेल बाग 11 तळोजा संघाच्या विरोधामध्ये। नेक्स्ट मॅच बिग फाईट करंजा
विरुद्ध तळोजा. नए बल्लेबाज प्रतीक पाटील. तर मी विनंती करतोय मस्जिदभाई दळवी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण टॉस स्पिन करायचा आहे. बिग फाईट नयनथळी विरुद्ध उस्मान पटेल अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. अंश सात्विक ध्रुव 11 करंजा पप्पू शेट यांनी पुरस्कृत केलेला संघ टीम करंजा. पनवेलचे प्रसिद्ध उद्योजक आहेत पप्पू शेट आणि दुसऱ्या बाजूला मात्र रायगडचा टायगर उस्मान पटेल. 25 स्कोर और पिच गेंद चली गई. इस बार देखा जाए ब्लैक स्क्रीन के सामने था छक्का. तर टॉस जिंकलाय अंश सात्विक ध्रुव 11 करंजा संघाने. अभिनंदन. अधिहोमचे प्रोप्रायटर सन्माननीय शादाबजी पुरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये. तो स्कोर है 31 के घर में. जीतने के लिए 18 गेंदे और 42 रन. तर स्वागत केलं जाईल अंश सात्विक ध्रुव 11 टीमचा कॅप्टन आणि या करंजा गावची ओळख नयनथळी यांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. शारिकजी दळवी यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते द लेजंड क्रिकेटर एक चांगला लेदर क्रिकेटर सुद्धा आणि गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र करंजा गावामधील हे रत्न. एका बाजूला आपल्याला आठवतो द्रोणागिरी पर्वत प्रसिद्ध आहे परंतु दुसऱ्या बाजूला मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये नयनथळी तेवढाच प्रसिद्ध आहे. नयन स्वागत आहे कर्नाळा नगरीमध्ये. और सिद्धेश जिन्होंने 18 रनों का योगदान दिया है. आने वाले 18 गेंदे शेष और यह जीतने के लिए रन चाहिए 42 रन चाहिए. जयदीप मात्र गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए कोटे का इस बार देखा जाए तीसरा, कोटे का पहला और पारी का तीसरा ओवर. सामने इस बार देख खेल रहे बल्लेबाज नीलेश जो व्यक्तिगत 7 पे खेल रहे. एक बाउंड्री, एक डबल और एक सिंगल की सहायता से. चेतन गोसावी की अनुपस्थिति जरूर है. और एक बार फिर से इस बार देखा जाए विकेटों के ऊपर गेंद लकड़ा तितर बितर हो गया है और बल्लेबाज चले बैक टू द डगआउट. नीलेश. तर सन्माननीय कमलाकरजी टकले साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये. यह अंपायर क्या है? थर्ड अंपायर की मांग. विश्व कोहली साहब क्या हुआ है? यस थ्रो. जाइए अंपायर अंदर. फिरोज खान साहब आपकी मदद चाहिए. दोनों अंपायर ने आपको बुलाया है लेकिन झटका लगा है. विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम में. यह ओम साई भंगरवाड़ा टीम की सलामी बल्लेबाज ड्रेसिंग रूम में वापस गए. 17 गेंदे शेष और जीतने के लिए 42 रनों की जरूरत है. दर्शकों की तादाद बढ़ती हुई. तर रायगडचा टायगर उस्मान पटेल याला मी विनंती करतोय आपण या मंचावर. खरं तर स्टेजच्या पाठीमागे बऱ्याच वेळापासून त्याचं फोटो सेशन चालू आहे. प्रचंड फॅन्स वर्ग आहे. लोकप्रिय खेळाडू या भारतामधील उस्मान पटेल रायगडचा टायगर आणि मोठा फॅन्स वर्ग उस्मान पटेल. आपण या मंचावर सगळ्यात लोकप्रिय खेळाडू रायगडमधील हे नाव आणि आज खऱ्या अर्थानं कर्नाळा नगरीमध्ये उस्मान कसा दहाडणार आहे आणि त्यासाठी आलेले प्रचंड प्रेक्षक वर्ग त्या सगळ्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बिल्कुल प्रशांत स्ट्राइक के ऊपर लोअर फुल टॉस कैन बैक टू द बॉलर खेला. जयदीप मात्रे ने इस बार देखा जाए अड़ाने की कोशिश की थी मगर एक रन लेने में बल्लेबाज कामयाब बने और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 32 के घर में. 16 गेंदे शेष और जीतने के लिए रन चाहिए 41 रन चाहिए. और ये लॉब किया है. बाहर जाने की संभावना. रूपेश घरत ने इस बार देखा जाए गेंद को लेके बाउंड्री के बाहर लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर नंबर आया 6.
छक्का, पाटिल इनके बल्ले से दूसरा छक्का। जयदीप की अगली गेंद अच्छी बॉल थी, थोड़ी गेंद कट हो गई है, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है, डॉट गेंद चली गई है। यहाँ प्रतीक पाटिल को चकमा दिया। टीम का स्कोर 38 के घर में। जीतने के लिए अभी तक रन चाहिए, 35 रनों की जरूरत है। जयदीप मात्रे की अगली बॉल, क्लीन बॉल, फर्नीचर डिस्टर्ब, दंड अस्त व्यस्त, बैक टू द डगआउट। 2 छक्के मारने वाले बल्लेबाज प्रतीक पाटिल चले बैक टू द डगआउट। विकेट नंबर या तीसरा ड्रेसिंग रूम में 12 रन बना के प्रतीक पाटिल बैक टू द डगआउट। टीम का स्कोर है 38। थँक्यू सो मच. तर या ठिकाणी स्वागत केलं जाईल रायगडचा टायगर उस्मान पटेल फ्रॉम तळोजा. सकाळी कर्नाटकला होता आणि आज मात्र स्पर्धा खेळण्यासाठी खरं तर साबीरबाई दळवी यांचा आग्रह आणि नक्कीच आज मात्र उस्मान पटेलचा खेळ या कर्नाळा नगरीमध्ये मात्र पाहायला मिळेल. रायगडचा टायगर आणि भारतामधील सगळ्यात टेनिस क्रिकेट विश्वातील लोकप्रिय खेळाडू उस्मान पटेलचं स्वागत मात्र या मुख्य व्यासपीठावर सन्मान्य साबीरबाई दळवी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल सन्मान्य मोबिनबाई पटेल यांचं सुद्धा या व्यासपीठावर आणि त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी सरपंच साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मोबिनबाई पटेल साहेबांचं सुद्धा या मंचावर यथोचित मान सन्मान करावा. हार्दिक हार्दिक स्वागत आहे मोबिनबाई आपलं सुद्धा राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये. त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल आदी होमचे प्रोप्रायटर सन्मान्य शादाबबाई पोरे साहेब आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. 38 स्कोर ने बल्लेबाज साइड जयदीप मात्रे की सुंदर गेंदबाजी बंटी की. शादाबजी कोरे साहेब आपण सुद्धा मंचावर या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि यानंतर मात्र स्वागत केलं जाईल कमलाकरजी टकले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. कमलाकरजी टकले साहेब आपलं सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. गेले 5 वर्ष आपण ही ट्रॉफी पाहतोय राजा शिवछत्रपती ट्रॉफी आणि मोबिनबाई यांचं फार मोठं सहकार्य नेहमीच या स्पर्धेला लाभतं. सातत्यानं प्रत्येक वर्षामध्ये गेले 5 वर्ष फार मोठं सहकार्य मात्र मोबिनबाई यांचं लाभलंय या ट्रॉफीसाठी. मोबिनबाई आपले पाहायला गेलं तर फार उपकार आहेत या ट्रॉफीवर आणि नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये मात्र आपलं सहकार्य लाभतं. ही सहकार्य मात्र असंच आम्हाला लाभत राहो. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स कडे अमित भाई. हाँ बिल्कुल धन्यवाद दीपक सर. मेहमानों की उपस्थिति बहुत ज्यादा है तो यहाँ मैच के अंदर हमें जाना चाहिए. इस ओवर में जयदीप मात्रे ने जो गेंदबाजी की काफी सुमधुर गेंदबाजी साबित हुई. 7 रन देकर 2 सफलता हासिल किया. आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए ओम साई भंगारपाड़ा टीम को 35 यानी कि 35 रनों की जरूरत है. दर्शकों की उपस्थिति देखिए, ये मेला ही बन चुका है क्योंकि यहाँ ट्रॉफी का जो आयोजन है वो आयोजन और दूसरे ट्रॉफी का नाम ऐसा कुछ अलग नहीं है. ट्रॉफी का नाम है राजा शिव छत्रपति ट्रॉफी. एक ही राजा जिसका जन्म किले के ऊपर और मृत्यु भी किले के ऊपर, जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज. गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए प्रमोद मड़वी अपने कोटे का दूसरा पारी का यह दूसरा चौथा ओवर. 12 गेंद जीतने के लिए 35 की जरूरत है. स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेल रहे हैं प्रशांत कटेकर स्ट्राइक के ऊपर है. 12 गेंदे 35 रन. लोगों की उपस्थिति, लोग इस मैच का गवाह है. और एक बार इस बार पॉइंट के क्षेत्र में खेला हुआ शॉट गैप में गेंद आई है. गली के क्षेत्र में गेंद को फील्ड किया. जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ ओमसाई भंगारपाड़ा टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर पहुंचा है 39 के घर में 39. 39 रन बन चुके. 11 गेंदे शेष. जीतने के लिए 34 रन चाहिए. बायत के बल्लेबाज साइल स्ट्राइक के ऊपर. किसी की गाड़ी की चाबी गुम हुई है, होंडा की है, यूनिकॉर्न की है, किसी की है पहचान दीजिए और लेके जाइए.
और इसी बीच ये गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर अंपायर विशु कोहली साहब कन्फर्म गवान से बिलोंग करते, उन्होंने वाइड घोषित किया और स्क्वायर लेग अंपायर धर्मेंद्र वर्मा साहब जो कल्याण से बिलोंग करते और फिरोज खान साहब जो कल्याण से बिलोंग करते, तीनों अंपायर की टिकड़ी है एक सिंगल के साथ 40 के घर में। और एक बार से जोरदार हिट कर दिया लेकिन लॉन्ग ऑफ पकड़ लिया कैच और विकेट नंबर इस बार देखा जाए चौथा ड्रेसिंग रूम में। उस्मान पटेल मगासपासून क्रीडा नगरीमध्ये आलाय, कमीत कमी 400 ते 500 फोटोज त्यांनी काढले असतील, परंतु कोणालाही तो नाही म्हणत नाही, सगळ्यांबरोबर आनंदाने काढतो. कारण बरेचसे खेळाडू पाहिलेत त्यांच्याकडे वेळ नसतो फोटो काढायला, परंतु अगदी चिमुकल्यांपासून छोट्या छोट्या आमच्या सगळ्या आवडत्या त्यांच्या प्रेक्षकांपासून सगळ्यांनी फोटो काढलेत. आणि उस्मान सुद्धा, मला माहिती आहे थोडासा उस्मानला प्रत्येक वेळी उभं राहायला लागतं उस्मानच्या भावना, परंतु उस्मानचं मी कौतुक करेन की सगळ्यांबरोबर त्यांनी फोटो काढलेत. ही उस्मानची महानता आहे, त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. मगासपासून मागे आपण पाहिलं अमित भाई स्टेजच्या पाठीमागे सगळे क्रीडा रसिक त्या ठिकाणी होते आणि फोटोज काढत होते. 40 रन और पिच गेंद हवा में लॉब किया है, लॉन्ग ऑफ फील्डर के मस्तक पे दस्तक दिया, आसमानी छक्का। सही भंगारवाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 46। आते ही बल्लेबाज जयेश ने छक्के के साथ आगाज किया है, तो आने वाले 9 गेंदे और 27 रन थोड़े मैच के अंदर भी चली है। 9 गेंदे 27 रन शेतकरी कामगार पक्ष बारापाड़ा पुरस्कृत श्री साबिर इकबाल दलवी साहब करनाला के हमारे सरपंच, इनके माध्यम से किया हुआ राजा शिव छत्रपति ट्रॉफी का आयोजन। इस बार पावरफुल टॉस गेंद थी, गैप में गेंद जरूर है, लेकिन जहां काउ कोने के क्षेत्र में खराब थ्रो आया है, दोनों ने इकट्ठा किया, बल्ला हाथ से छूट गया है, मगर 2 रनों के साथ ओम साई भंगारवाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 48। इस ओवर की मेरे हिसाब से गेंदे अभी तक शेष है, 2 गेंदे शेष है, यानी कि 8 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। हिम्मत चाहिए और क्रिकेट में सबसे कठिन बात एक ही है, लक्ष्य का पीछा करना। जयेश स्ट्राइक के ऊपर जयेश पहुंचे इस बार इस डबल के साथ 8 के घर में 48 पे स्कोर। एक बार फिर से इस बार देखा जाए, जहां शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ जयेश पहुंचे 9 पे और ओम साई भंगारवाड़ा टीम का स्कोर है 49 के घर में। 7 गेंदे और जीतने के लिए 24। ये शाबिर भाई के ऊपर प्यार है, प्यार शाबिर भाई बाजार में नहीं मिलता है, प्यार यही है। लेकिन यहाँ क्रॉस बैट से खेलने का प्रयास, स्टंप के ऊपर से गेंद चली गई, अंपायर विशु साहब जी ने कह दिया ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद ओम साई भंगारवाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 49, 4 विकेट के नुकसान पे 6 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 24 रन इकट्ठा आना कोई मुश्किल बात नहीं है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है, क्रिकेट में कोई भी भविष्यवाणी दोहरा नहीं जाती है। 6 गेंदों के ऊपर 38 आए, 6 गेंदों के ऊपर 40 रन आए, ऐसे कई मर्तबा हमने देखे हुए, लेकिन 6 गेंदों में जीतने के लिए इसी बीच रन चाहिए मेरे हिसाब से 24। प्रत्येक गेंद के ऊपर बाउंड्री चाहिए, लेकिन जासे की टीम की गेंदबाजी की रणनीति कैसी है ये तो वक्त बताएगा। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से आप देख सकते हैं हमारे जीतू भाई गोंदली और उनकी सेना पूरी मौजूद है और लोगों की भीड़ देखी है, मानो कोने कोने पे मैं नजर डाल रहा हूं तो दर्शक ही दर्शक दिख रहे हैं। ये क्रिकेट के सच्चे दीवाने हैं। पब्लिक देखिए कितनी है, क्योंकि कहते हैं ना कि तलोजा के बाद अगर पब्लिक किधर है तो वो बारापाड़ा में है। वाह, 6 गेंदे 24 रन, हमला जारी करना पड़ेगा। गेंदबाज है मिथुन मात्रे, स्ट्राइक के ऊपर जयेश है,
इस बार याद रखना पड़ेगा, लेग स्लिप मौजूद है, कोई रन नहीं मिलेगा। सतीश कटेकर साहब इनकी तरफ से 3 छक्कों के लिए 10,000 रुपए का इनाम है। ज्ञानेश्वर मौर्य साहब से गुजारिश करूंगा कि मंच पर आकर बैठ जाए। ज्ञानेश्वर मौर्य जी से गुजारिश है कि मंच पर आकर बैठ जाए। बिल्कुल, कटेकर साहब जी ने इनाम लगाया है, लेकिन बल्लेबाज पूरी तरह से मिस हो रहे। 4 गेंदें शेष और 24 रन। अभी तक हिम्मत है, याद करो इस बार देखा जाए जो पारी वेस्ट इंडीज के बल्लेबाज ने की थी। बैकवेट ने रिवर्स बैटल किया है, लेकिन बाउंड्री जाने की संभावना हो सकती है। क्या चौवा होगा, मगर मिलेंगे इस बार देखा जाए एक सिंगल। और यहां से इस बार देखा जाए ओम साई भंगारपाड़ा टीम के थोड़े से हौसले लूज होते हुए 3 गेंदें शेष और जीतने के लिए 23 रन चाहिए। असंभव लग रहा है, अगर इसी गेंद के ऊपर छक्का आता ना तो बड़ा मजा आता, कटेकर साहब का हौसला ऊंचा होता। लेकिन एक क्रिकेट है, 1 जनवरी से भंगारपाड़ा में इस बार जगह शानदार आयोजन है। ये गेंद डॉट चली गई है, कोई रन नहीं है। अब तो इस बार देखा जाए मेरे हिसाब से 2 ही गेंदें शेष। मैच में औपचारिकता बाकी है, या मैच जीतना ओम साई भंगारपाड़ा टीम को बहुत बहुत कठिन हो चुका है। और ये देखिए इस बार आगे निकले थे, आउट, शानदार स्टंपिंग, 1 गेंद शेष है। मैच में औपचारिकता बाकी है और ओम साई भंगारपाड़ा टीम ने हथियार फेंक दिए, सफेद रुमाल बाहर निकालकर इस हार को मानने के लिए तैयार हुए। बड़ी अच्छी ट्राई की थी, लेकिन अंत में मिथुन मात्रे, जयदीप मात्रे की गेंदबाजी वहां से लगभग देखा जाए ओम साई भंगारपाड़ा टीम के थोड़े लॉस इस बार हौसले लस्त पस्त हुए। अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष। सिद्धेश वास्कर ने सुंदर शुरुआत की थी और इसी के साथ यह देखा जाए इस बड़ी जीत अर्जित की है। मेरे हिसाब से 23 रनों से इस मैच को जीता है। लगभग देखा जाए विक्टर रुकमई जासे टीम, वेल प्लेड विक्टर रुकमई जासे टीम और हार्ड लक ओम साई भंगारपाड़ा टीम। हार जीत क्रिकेट के 2 हिस्से, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है। जीतने वाली टीम सिकंदर है, हारने वाली टीम भी सिकंदर है, लेकिन आज पलड़ा सामने वाली टीम का भारी है। मी सन्माननीय अमेश दलवी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या। बिल्कुल, तो मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है जिन्होंने तेज तर्रार पारी खेली और लोगों का दिल जिताया। 29 रनों की बहुमूल्य पारी विक्टर रुकमई के एक धड़क